मित्रांनो, तिरुपती सीएनजी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आणि आज आम्ही जी व्हेकलला फिटिंग केलेली आहे ती आहे मारुती सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा। ही जी व्हेकल आहे ही ऑटोमॅटिक व्हेकल आहे। यामध्ये आम्ही कुठल्या प्रकारे कशी फिटिंग केलेली आहे, कुठल्या कंपनीची किट लावलेली आहे, कुठली टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। जसं की तुम्ही बघू शकता, ह्या व्हेकलमध्ये आपण फिट केलेली आहे ही मोटोजेनची 4x8 म्हणजे 4 सिलेंडर 8 इंजेक्टर अशी ही किट आहे। ही सगळ्यात ॲडव्हान्स किट आहे आत्ताच्या सध्याच्या दरम्यानमध्ये। जे पण मारुतीचे जे इंजन्स आहेत, जे सगळ्यात ॲडव्हान्स इंजन्स आहेत 4x8 इंजेक्टरवाले 4 सिलेंडर 8 इंजेक्टर किट, ही सेम त्याच इंजनसाठी ही किट बनवलेली आहे। जसं की तुम्ही बघू शकता, इथे आहे हा रेड्युसर पण जसा आहे की हा ड्युअल स्टेज रेड्युसर आहे। या रेड्युसरमध्ये 2 वेळेस गॅसचा प्रेशर मॉनिटर केलं जातं, 2 वेळेस गॅसचा प्रेशर मॉनिटर करून मग पुढे इंजिनमध्ये हा सप्लाय केला जातो। हा 2 वेळेस गॅस फिल्टर सुद्धा होतो या रेड्युसरमध्ये, जेणेकरून पूर्ण प्युअर एअर, पूर्ण प्युअर गॅस हा इंजिनमध्ये पाठवला जातो। जसं की तुम्ही इथे मागे बघू शकता, हा एक फिल्टर आपण इन्स्टॉल केलेला आहे, फिल्टर, आणि त्याच्या बाजूला ही आहे इंजेक्टर रेल। ही इंजेक्टर रेल पण जी आपण फिटिंग केलेली आहे ही कम्प्लीट मेटल बॉडी इंजेक्टर रेल आहे। मेटल बॉडी याच्यासाठी मी सांगतोय तुम्हाला, कारण की हे इंजिन कंपार्टमेंटमध्ये सगळं फिट झालेलं असतं। इंजिन कंपार्टमेंट गाडी चालून हीट होतं, तर हीट ड्युरेबल हे असे इंजेक्टर रेल्स आहेत, जेणेकरून याची लाईफ पण खूप चांगली आहे आणि सीएनजी किटलाही काही प्रॉब्लेम येत नाही। प्रत्येक गोष्ट तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की ही सगळी ब्रँडेड आहे। वायरिंग हार्नेस सुद्धा जी आहे ही ट्रिपल लेड वायरिंग हार्नेस येते। तर मोटोजेन ह्या कंपनीमध्ये तुम्हाला हे सगळं ब्रँडेड आणि चांगल्या क्वालिटीची किट मिळते। बॅक साईडला जसं तुम्ही बघितलं असेल की कंपनी फिटेडमध्ये जसं बॅक साईडला फिलिंग वॉल असतो, तसंच आम्ही फिलिंग वॉल याच्यामध्ये बसवलेला आहे। कस्टमरला बोनेट ओपन करण्याची काही गरज नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, याची कंप्लायन्स प्लेट तुम्ही बघू शकता, कंप्लायन्स प्लेट सुद्धा इथेच आपण इन्स्टॉल केलेली आहे। तर हे झालं सीएनजी किट फिटिंग, जसं आपण मागचा फिलिंग वॉल बसवलेला आहे तसाच। इथे बघू शकता, हे आपण 12 kg टँक फिट केलेली आहे। 12 kg ही जी टँक आहे ही याच्यामध्ये 8-8.25 किलो 200-210चा प्रेशरला गॅस फिल होतो, आणि 230चा जर प्रेशर असेल तर साधारणतः 9.5-10 किलो पण याच्यामध्ये बसून जातो। तर तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर चॅसिस टू चॅसिस हे सगळी फिटिंग झालेली आहे एकदम छान प्रकारे। आणि बूट स्पेस पण तुम्ही बघू शकता, भरपूर बूट स्पेस याच्यामध्ये अवेलेबल आहे। जसं की आपण कंपनी फिटेडमध्ये बघतो की आपल्याला कंपनी फिटेडमध्ये सीएनजी वरती आहे गाडी की पेट्रोल वरती आहे हे सगळं कळतं। तसंच याच्यामध्ये पण एक स्विच आहे, ही मी गाडी आता स्टार्ट केली, हे स्विच आहे, हे तुम्ही बघू शकता। ऑरेंज लाईट पेट्रोल इंडिकेट करतो, ग्रीन लाईट जो ब्लिंक करतोय तो सीएनजी इंडिकेट करतो, आणि वरती जे 4 ग्रीन पॉईंट्स आहेत ते इंडिकेट करतं की याच्यामध्ये सीएनजी किती आहे। आता ऑरेंज लाईट म्हणजे ही गाडी पेट्रोलवर चालू झालेली आहे, ऑरेंज लाईट बंद होऊन ग्रीन लाईट स्टेबल होईल, याचा अर्थ ही गाडी सीएनजी वरती कन्वर्ट झाली। तुम्ही बघू शकता आता सीएनजी वरती ही गाडी कन्वर्ट झालेली आहे। तर या प्रकारे ही सगळी फिटिंग आपण केलेली आहे। जसं की मी सांगितलं, ही गाडी आहे ऑटोमॅटिक, बघू शकता ऑटोमॅटिक गिअर लिव्हर आहे याच्यामध्ये, पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल, ड्राईव्ह आणि मॅन्युअल मोड। तर गाडी ही खूप सुंदर आहे। 1.5 लिटर इंजन आहे, ऑटोमॅटिकला AT ट्रान्समिशन असल्यामुळे याचा पिकअप वगैरे पण खूप सुंदर आहे। तुम्ही पण जर विचार करत असेल की गाडी ऑटोमॅटिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये सीएनजी किट करून घ्यायची, तर तुम्ही नक्कीच तिरुपती सीएनजीला व्हिजिट करू शकता। आपला जो ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, बीड बायपास रोडला अपोजिट टू हिवाळे पाटील लॉन्स आहे। आणि तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर माझ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। माझा नंबर आहे 9850-860-222। तरी हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।